मुंबईमध्ये एक दिवसभरातली महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 7च्या ऐवजी 8 उमेदवार येणार अशी चर्चा असतानाच अचानक महायुतीनं नरमाईची भूमिका स्वीकारली आणि त्यामुळे ही राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार आहे। कारण 7 जागांसाठी 7च अर्ज आलेले आहेत। आपल्या समोर आता दृश्य आहेत, त्या दृश्याच्या माध्यमातून आपण लक्षात घेतोय की कशा पद्धतीने ही मांडणी झालेली आहे। आपल्याला विनोद तावडे दिसतायत, राम वडकुते दिसतायत, ज्योती वाघमारे दिसतायत, रामदास आठवले दिसतायत। त्याच्याच जोडीला आपल्याला अर्ज भरत असताना माया इवनाते दिसतायत। पार्थ पवारचाही अर्ज भरला जाताना दिसतोय। फक्त शेवटच्या रांगेत म्हणजे खालच्या रांगेत आपल्याला जर उजव्या बाजूनी दुसरी आपण खिडकी पाहिली तर त्यामध्ये शरद पवार अर्ज भरताना दिसत नाहीये। शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहून अर्ज भरलेला नाही। तिथे अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील त्यांचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले होते। उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार अनुपस्थित असतो हे नियमसम्मत आहे का याच्यावर आता चर्चा सुरू झाली आहे। पण दुसऱ्या बाजूला 7 उमेदवार आणि 7च अर्ज असल्याने राज्यसभेची निवडणूक आता होणार नाही। या सगळ्यांना जर नियम अटी शर्ती पालन झाल्या तर बिनविरोध घोषित केलं जाईल। भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीमध्ये राज्यसभेच्यासाठी 5 ऐवजी 4च उमेदवार मैदानात उतरवले। या 4 जणांमध्ये कोण कोण आहेत त्याची नावं आपल्यापर्यंत घेऊन येतोय। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अर्ज भरलेला आहे। त्याच्याच जोडीला माया इवनाते आणि राम वडकुते यांनीही अर्ज भरलाय। माया इवनाते आदिवासी आहेत तर राम वडकुते धनगर। राज्यसभेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांना चकवा दिलाय। निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा राहुल शेवाळे आणि शायना एनसी यांनी बाळगली होती। मात्र या दोघांनाही डावलून एकनाथ शिंदेंनी चक्क सोलापुरातील चर्मकार समाजाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवायचं ठरवलं आणि त्यामुळे राहुल शेवाळे आणि शायना एनसी हे पिछडलेले आहेत। मला वाटतं की मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं। माझी उमेदवारी माझी नाहीये, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे। ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे। ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे। मवियामधून स्वतःच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेणारे शरद पवार अर्ज भरायला मात्र काही आले नाहीत। शरद पवारांचा अर्ज हा जयंत पाटलांनी भरलेला आहे। हा अर्ज भरत असतानाची ही दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये आपण शरद पवारांना पाहत नाही आहोत कारण ते अनुपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत, भास्कर जाधव, जयंत पाटील, हर्षवर्धन सकपाळ आणि विजय वडेट्टीवार हजर होते। पवार अर्ज भरायला प्रकृती ठीक नसल्याने आले नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे। मवियांच्या नेत्यांनी विधिमंडळ कार्यालयामध्ये पवारांचा अर्ज पोहोचवलाय। विरोधी पक्षाला एकच जागा मिळते, ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर। आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे।
आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे. ही भूमिका योग्यच होती. खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्षच त्यांच्या नंतर राजकारणात आलो, पण 6 दशक तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे. योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला. त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवार साहेब राज्यसभा लढतायत आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते.